शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 27 ऑगस्ट 2026. तर आपण आजच्या अंदाजामध्ये मागच्या 24 तासात राज्यात कोण्या जिल्ह्यामध्ये पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस झालेला आहे व पुढील 24 तासात राज्यात कोण्या जिल्ह्यामध्ये पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस होईल, त्या संदर्भात आजच्या अंदाजामध्ये सविस्तर अशी माहिती देत आहे. तर करूया सुरुवात. तर अगोदर बघू आपण मागच्या 24 तासामध्ये राज्यात कोण्या जिल्ह्यामध्ये पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस झालेला आहे ते. तर शेतकरी बंधूंनो, इकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागच्या 24 तासामध्ये बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झालेला आहे. त्यानंतर गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला बहुतेक ठिकाणी पेंडवणी ते चांदणीतूम असा पाऊस झालेला आहे. त्यानंतर इकडे यवतमाळचा उत्तर भाग तसेच अमरावतीमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पेंडवणी पाऊस झालेला आहे. यवतमाळमध्ये सुद्धा या भागात तुरळक ठिकाणी पेंडवणी पाऊस झालेला आहे. त्यानंतर अकोल्यामध्ये सुद्धा अकोल्याच्या उत्तर भागामध्ये एक तुरळक ठिकाणी पेंडवणी पाऊस झालेला आहे. त्यानंतर इकडे वाशिममध्ये सुद्धा एक तुरळक ठिकाणी पेंडवणी पाऊस झालेला आहे, सगळीकडे नाही. त्यानंतर हिंगोलीमध्ये सुद्धा एक तुरळक ठिकाणीच पेंडवणी पाऊस झालेला आहे. त्यानंतर बुलढाण्याच्या उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी पेंडवणी पाऊस झालेला आहे. त्यानंतर जालना तसेच छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी पेंडवणी पाऊस झालेला आहे. त्यानंतर इकडे जळगावच्या दक्षिण भागामध्ये व इकडे उत्तर या भागामध्ये पेंडवणी पाऊस झालेला आहे. त्यानंतर इकडे नांदेडमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पेंडवणी पाऊस झालेला आहे. लातूरच्या पूर्वेला सुद्धा एक तुरळक ठिकाणी पेंडवणी पाऊस झालेला आहे. त्यानंतर धाराशिवच्या या पट्ट्यामध्ये सुद्धा बीडच्या दक्षिण व धाराशिवच्या उत्तर भागामध्ये पेंडवणी पाऊस झालेला आहे. सांगलीमध्ये सुद्धा पेंडवणी पाऊस झालेला आहे. त्यानंतर कोकण विभाग घाटमाता इकडे तर अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी चालूच आहे. तर शेतकरी बंधूंनो, त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे दिसते तुम्हाला, तर या जिल्ह्यामध्ये कुठेही काल पेंडवणी किंवा चांदणीतूम अशा पावसाची नोंद झालेली नाही. किंचित एखाद्या ठिकाणी थोडेफारसे थोडे झाले असेल. तर आता बघूया पुढील 24 तासामध्ये राज्यात कुठे किती पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो, पुढील 24 तासात जर बघितलं आपण तर आपल्याला सर्वाधिक जास्त पावसाची नोंद झालेली दिसणार आहे ही पूर्व विदर्भामध्ये. त्यामध्ये जर बघितलं आपण गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्यामध्येच आपल्याला बहुतेक ठिकाणी पेंडवणी ते चांदणीतूम किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस नोंद झालेली दिसेल. त्यानंतर जर पश्चिम विदर्भात जर बघितलं तर पश्चिम विदर्भामध्ये एक विरघोळलेले ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या दिसेल, त्या पण सगळीकडे नाही. त्यानंतर जर मराठवाड्यात जर बघितलं आपण तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यामध्ये एक दुपारनंतर व संध्याकाळच्या टायमाला तुरळक ठिकाणी पेंडवणी पावसाची शक्यता आहे, सगळीकडे नाही. त्यानंतर परभणीमध्ये सुद्धा परभणीच्या उत्तर भागामध्ये एक तुरळक ठिकाणी पेंडवणी पावसाची शक्यता आहे. मात्र हिंगोली, नांदेड, लातूर, बीड या जिल्ह्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. एक विरघोळे ढगाळ वातावरण राहील आणि किंचित एखाद्या ठिकाणी हलक्या सरी होईल. तर त्यानंतर जर बघितलं आपण इकडे सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी हलक्या सरीची शक्यता आहे. त्यानंतर पुणेच्या सुद्धा पूर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी शक्यता आहे. अहिल्यानगरमध्ये सुद्धा एक तुरळक ठिकाणी अहिल्यानगरच्या उत्तर पूर्व भाग त्यानंतर दक्षिण या भागामध्ये एक तुरळक ठिकाणीच हलक्या सरी शक्यता आहे, सगळीकडे नाही. त्यानंतर नाशिकच्या सुद्धा दक्षिण पूर्व या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी शक्यता आहे, सगळीकडे नाही. त्यानंतर धुळेला सुद्धा दक्षिण भागामध्ये तसेच जळगावला सुद्धा दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी शक्यता आहे. त्यानंतर नंदुरबारमध्ये पावसाची शक्यता नाही. इकडे जर आपण कोकण विभाग घाटमाथा जर बघितला तर इकडे जोरदार सरीची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये. तर शेतकरी बंधूंनो, यानंतर पुढे आपल्याला 28, 29, 30 आणि 31 ऑगस्ट राज्यात कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नसून एक विरघोळे ढगाळ वातावरण असणार आहे. आणि तुरळक ठिकाणी जो काही आपण रोजच्या अंदाज बघतोय पेंडवणी ते चांदणीतूम या पद्धतीनंच पाऊस होणार आहे. मात्र पुढे दिनांक 1, 2, 3, 4, 5, 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये एक बंगालच्या समुद्रातून कमी
व्याप असलेला एक कमी दाब क्षेत्र आपल्या ओडिसा, छत्तीसगड, MP असं इकडे या मार्गे चाललेलं आहे. जर कमी दाब क्षेत्र जर थोडं खाली आलं तर महाराष्ट्रामध्ये दिनांक 4 आणि 5 सप्टेंबरला आपल्याला बहुतेक ठिकाणी पेंडवणी, चांदणीतून किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झालेला दिसेल. मात्र शेतकरी बंधूंनो, त्यामध्ये कुठलीही स्पष्टता नाही, कारण त्याची जी वाटचाल ही रोजच्या रोज बदलत चाललेली आहे. तर त्यामुळे आता सध्या आपल्याकडं जे काही पाण्याची व्यवस्था असेल, मी तर असं म्हणेल की आपण त्या पाण्यावर आपलं जेही पीक पाण्यावर आलेलं असेल किंवा आता तर पाण्यावर आलेलं म्हणल्यापरता सगळेच पिकं पाण्यावर आलेले आहेत. जे पाणी असेल त्या पाण्यामध्ये जेवढं आपलं पीक भिजवता येईल तेवढं आपण नियोजन चालू ठेवू. पावसाच्या भरोश्यावर बिलकुल थांबवायचंच नाही, कारण की वातावरणामध्ये रोजच्या रोज आपल्याला बदल दिसत आहे. आपण पाहतोय की पुढील 24 तासामध्ये आपल्याला जिथं पावसाची नोंद व्हायला पाहिजे तिथं होत नाही, त्यापैकी तुरळक ठिकाणीच पाऊस पडत चाललेला आहे. त्यामुळे जे आपल्याकडे पाणी असेल उपलब्ध त्या पाण्यावरच आपण आपल्या पिकाला पाणी देण्याचं नियोजन करावं. कोणीही पावसाच्या भरोश्यावर पाण्याचं नियोजन थांबवू नये. ज्यावेळेस आपल्या लोकेशनला आपल्याला गरजेपुरता पाऊस झाला आहे त्यावेळेस तुम्ही पाणी देण्याचं थांबवू शकता. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.